आणि निश्चितच झी समूहासाठी एस-एल समूहासाठी अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे। एस-एल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील श्री नंदकिशोर गोयंका यांचं दुपारी 12:30 वाजता निधन झाले। 96व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। प्रखर सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जात होते। तर दुपारी 12:30 वाजता मुंबईमधल्या त्यांच्या घरी त्यांनी त्यांचे आखरी शेवटचा श्वास घेतला। तर नंदकिशोर गोयंका यांचं पार्थिव आता त्यांचं निवासस्थान ए रोड वसंत सागर मरीन ड्राईव्ह या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येते। 28 सप्टेंबर 1930ला जन्मलेले श्री नंदकिशोर गोयंका हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक होते। संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या। व्यावसायिक क्षेत्रापासून दूर राहून त्यांनी आयुष्यभर समाजकार्य आणि गोसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं। तर वैश्य समाजाला एकत्रित आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले। तसंच महाराजा अग्रसेन यांच्या राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रोहाच्या विकासातही त्यांनी अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावलेली। श्री नंदकिशोर गोयंका यांचं पार्थिव 14 जुलैला सकाळी 7 वाजता चार्टर्ड विमानानं हरियाणामधल्या त्यांच्या मूळ गावी म्हणजेच हिसार इथे आणलं जाणार आहे आणि त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव 166 गोयंका हाऊस कृष्णा मंडी हिसार या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। श्री नंदकिशोर गोयंका यांच्यावर 15 जुलैला बुधवारी सकाळी 11 वाजता हरियाणातल्या हिसार इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आग्रोहा धाम इथल्या गोयंका उद्यानामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन ते पंचतत्वात विलीन होतील। याच आग्रोहा धाममध्ये यापूर्वी त्यांच्या धर्मपत्नीवरही अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते। एस-एल समूहासाठी अत्यंत दुःखद अशी बातमी आहे। एस-एल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालेला आहे। नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालेलं आहे। 28 सप्टेंबर 1930ला नंदकिशोर गोयंका यांचा जन्म झालेला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित स्वयंसेवक म्हणून ते ओळखले जात होते। संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या। खरं तर व्यावसायिक क्षेत्रापासून दूर राहून त्यांनी आयुष्यभर समाजकार्य आणि गोसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेलं होतं। वैश्य समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले। तर महाराजा अग्रसेन यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रोहाच्या विकासामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। श्री नंदकिशोर गोयंका यांचं पार्थिव मंगळवारी 14 जुलैला सकाळी 7 वाजता चार्टर्ड विमानानं हरियाणातल्या त्यांच्या मूळ गावी हिसार या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव कृष्णा मंडी हिसार या ठिकाणी गोयंका हाऊस या ठिकाणी ठेवण्यात येईल। तर नंदकिशोर गोयंका यांच्यावर 15 जुलैला बुधवारी सकाळी 11 वाजता हरियाणातल्या हिसार इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आग्रोहधाम इथल्या गोयंका उद्यानामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन ते पंचतत्वात विलीन होतील। तर याच आग्रोहधाममध्ये यापूर्वी त्यांच्या धर्मपत्नीवरही अंत्यसंस्कार करण्यात आले होते। या क्षणाची अत्यंत दुःखद बातमी एस-एल समूहासाठी झी समूहासाठी। अत्यंत मोठं समाजकार्य नंदकिशोरजी यांनी केलेलं होतं। 28 सप्टेंबर 1930मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं। संघामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या होत्या। व्यावसायिक क्षेत्रापासून दूर राहून आयुष्यभर त्यांनी समाजकार्य केलं आणि त्याचबरोबर गोसेवेसाठी स्वतःला त्यांनी वाहून घेतलं होतं। वैश्य समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले। तसंच महाराजा अग्रसेन यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रोहाच्या विकासात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली। वयाच्या 96व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। श्री नंदकिशोर गोयंका यांचं पार्थिव मंगळवारी 14 जुलै रोजी सकाळी 7 वाजता चार्टर्ड विमानानं हरियाणातल्या त्यांच्या मूळ गावी हिसार या ठिकाणी आणलं जाईल आणि त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव गोयंका हाऊस कृष्णा मंडी हिसार या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। तर नंदकिशोरजी गोयंका यांच्यावर
15 जुलैला बुधवारी सकाळी 11 वाजता हरियाणातल्या हिसार इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आग्रोहा धाम इथल्या गोएंका उद्यानामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि याच आग्रोहा धाममध्ये यापूर्वी त्यांच्या धर्मपत्नीवरही अंत्यसंस्कार करण्यात आले होते. झी समूहासाठी अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे. SL समूहासाठी ही अत्यंत दुःखद बातमी. SL समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झाला आहे. नंदकिशोर गोएंका यांचं मुंबईमध्ये निधन झालं आहे. 96व्या वर्षी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत सागर या त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी आता पार्थिव ठेवण्यात येणार आहे. तर बुधवारी गोएंका उद्यान आग्रोहा इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केलेलं समाजसेवा आणि गोसेवेसाठी. तर वैश्य समाजामध्ये एकजूट करण्यामध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं. नंदकिशोरजी गोएंका RSSमध्ये स्वयंसेवक म्हणून होते आणि संघामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पडलेल्या आहेत. 28 सप्टेंबर 1930मध्ये श्री नंदकिशोर गोएंका यांचा जन्म झालेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते समर्पित स्वयंसेवक होते. तर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी संघामध्ये सांभाळलेल्या होत्या. एक व्यावसायिक कुटुंब म्हणून त्यांची खरं तर ओळख असताना व्यावसायिक क्षेत्रापासून मात्र त्यांनी दूर राहणं पसंत केलं. आयुष्यभर समाजकार्य आणि गोसेवेसाठी त्यांनी स्वतःला समर्पित केलं होतं, वाहून घेतलं होतं. तर वैश्य समाजाला एकत्रित आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. तर महाराजा अग्रसेन यांच्या राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रोहाच्या विकासात सुद्धा नंदकिशोरजी गोएंका यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली. 14 जुलैला सकाळी 7 वाजता नंदकिशोरजी गोएंका यांचं पार्थिव सकाळी 7 वाजता चार्टर्ड विमानानं हरियाणातल्या त्यांच्या मूळ गावी हिसार या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि त्यानंतर अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. हिसारमध्ये गोएंका हाऊस, कृष्णा मंडी या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर 15 जुलैला बुधवारी सकाळी 11 वाजता नंदकिशोरजी गोएंका यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होतील. हरियाणातल्या हिसार या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तर आग्रोहा धाम इथल्या गोएंका उद्यानामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन ते पंचतत्वात विलीन होतील. याच आग्रोहा धाममध्ये यापूर्वी त्यांच्या धर्मपत्नीवरही अंत्यसंस्कार करण्यात आले होते. खरं तर एक व्यावसायिक कुटुंब होतं. व्यवसायाला नवीन उंचीवरही त्यांनी नेलं. मात्र समाजसेवेसाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केलं होतं. कौटुंबिक व्यवसायाचा विस्तार आणि त्याचबरोबर व्यवसायाचा पाया मजबूत करणं हेही त्यांनी काम केलं. अत्यंत कौशल्य होतं त्यांच्याकडे. कौशल्याच्या जोरावर उद्योगामध्ये तर पुढे नेलंच, मात्र त्याचबरोबर समाजसेवेचं कार्यसुद्धा त्यांनी जोरदार सुरू ठेवलेलं होतं. वैश्य समाजाला एकत्रित करणं, त्यांच्यासाठी कार्यक्रम करणं, त्याचबरोबर समाजसेवा एक चोख जबाबदारी त्यांनी पार पाडली. तर कुटुंब संपूर्ण व्यावसायिक यशोशिखर गाठत असताना त्यांनी सामाजिक सेवेला अधिक महत्त्व नेहमीच दिलं. तर हिसार महानगरपालिकेला सुद्धा आधुनिक स्वयंचलित स्वच्छता यंत्रणा त्यांनी भेट दिलेली होती जेणेकरून शहराची स्वच्छता राखता येईल. असं आपल्या मायभूमीवरही त्यांनी तेवढंच प्रेम केलं आणि त्याच हिसार या ठिकाणी त्यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे आणि या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
डॉक्टर सुभाषचंद्र यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालं. 96व्या वर्षी मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी हिसारमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नंदकिशोर गोयंका यांचा जन्म 28 सप्टेंबर 1930 रोजी झाला. नंदकिशोर गोयंका हे RSSमध्ये स्वयंसेवक होते. संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. वैश्य समाजाला एकजूट करण्याचंही त्यांनी काम केलं. आग्रोहाच्या विकासातही त्यांचा मोठा सहभाग होता. समाजसेवा आणि गोसेवेसाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं. संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. इसेल समूहासाठी अत्यंत दुःखद असा आजचा दिवस आणि ही बातमी आहे. इसेल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाषचंद्र यांना पितृशोक झालाय. नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 96व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी गोयंका उद्यान आग्रोहा इथं त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील. तर बुधवारी हिसारमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. समाजसेवा गोसेवेसाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन समर्पित केलं. वैश्य समाजाला एकजूट करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं. तर RSSमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वयंसेवक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली. त्याचबरोबर इतर अनेक महत्त्वाच्या जबाबदारी त्यांनी संघामध्ये पार पाडल्या. 28 सप्टेंबर 1930 रोजी जन्मलेले श्री नंदकिशोर गोयंका हे राष्ट्रीय स्वयंसंघाचे समर्पित स्वयंसेवक होते.